नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने मे 2026 महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी तब्बल 174 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. यामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाने 27 मे 2026 रोजी महत्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मे 2026 महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. शासनाने यासाठी 174 कोटी रुपयाचा अतिरिक्त राज्य हिस्सा मंजूर केला असून हा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 2026-27 आर्थिक वर्षात एकूण 1021 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी 348 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. आता त्यात 174 कोटी रुपयांची भर घालण्यात आली आहे. हा निधी थेट मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वितरणासाठी वापरण्यात येणार आहे. तर याचा कोणाला फायदा होणार? या निर्णयाचा लाभ राज्यातील सर्व पात्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे. मे 2026 महिन्याचे थकीत किंवा प्रलंबित मानधन त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महत्वाची सूचना मित्रांनो, निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्ष पैसे जिल्हा आणि प्रकल्प स्तरावरील प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील. त्यामुळे आपल्या संबंधित बाल विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क ठेवणे महत्वाचे आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी शासनाचा हा निर्णय निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. तुमच्या जिल्ह्यात मानधन जमा झाले का? कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शासन निर्णयाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.